आईसाहेब कशा आहेत? चिंता करायचं कारण नाही ना? नाही, वहिनी बऱ्या आहेत आता. देवाने ऐकलं माझं. मी असं करते, देवळात जाऊन येते. का ग? बाळ सुखरूप असू दे म्हणून देवाला नवस केला होता. आम्ही आता शाळेच्या जवळूनच बोलतोय. सगळी तयारी झाली का नाही ते पाहायला फोन केला होता. आणि डीव्ही सरांनी घेऊन जायला यायचं ना? बाकी तुम्ही सगळे तयार आहात का नाही? अरे बाबा, बाबा आणि मी कधीपासून तयार होऊन बसलोय, पण अभिलाषा आणि प्रतीक्षा वहिनीच अजून तयार नाही झालेल्या. नाही, बरोबर आहे. त्यांचंही घरचं मोठं कार्य आहे ना, त्यामुळे त्यांना वेळ लागेलच. बरं, आम्ही येतो त्यांना पिकअप करायला. हो, ओके. हा, बोलते वहिनी. विक्रम कुठे आहेस? आम्ही आता डीव्ही सरांना पिकअप करायला चाललोय. तू घरी ये, प्रिया बहिणींना चक्कर आले. काय? तू घरी ये ना आधी, मी सांगते तुला सगळं. साक्षी, जरा माझ्या टेबलावरून माझा मोबाईल घेऊन ये. सर, पण हे काम माझं नाहीये सर. साक्षी प्लीज, नो आर्ग्युमेंट्स. सांगितलं तेवढं कर. तर आपण कुठे होतो? हा, तर तुम्ही पश्चिमेकडून. सर, साक्षी येईपर्यंत थांबायचं आपण. भिडे, या मिशनवर ज्यांचा खरोखर उपयोग होणार आहे त्यांना हे डिटेल्स कळले तरी पुष्कळ आहे. लेट्स गेट बॅक. पश्चिमेकडून तुम्ही शिराल, तुमच्या बरोबर माने असतील. साळुंके तुम्हाला कव्हर देतील. विक्रम, मी म्हणजे वहिनींना चक्कर आली म्हणून मी आपल्या डॉक्टरांना बोलवलं होतं. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की वहिनी प्रेग्नंट नाही आहेत. मला ना काही कळतच नाहीये. वहिनीनेच आपल्याला सांगितलं होतं ना हे. म्हणजे डॉक्टरांची काहीतरी चूक झाली असावी. नाही, डॉक्टरांची नाही चूक होणार. ते आपल्या फॅमिली डॉक्टर आहेत. पण काहीतरी घोळ नक्की आहे. तो सगळ्यांना जसाच्या तसा समजावून सांगा. ओके सर, तुमच्या डेस्कवरती तुमचा मोबाईल फोन नव्हता. आणि ही आता तुम्ही जी माहिती सांगितली ती मलाही ऐकायची. सर, पुन्हा सांगा ती. सॉरी साक्षी, परत समजावून सांगायला इथे कोणी शाळा उघडली नाही. मी जेव्हा हे सगळं समजावून सांगत होतो तेव्हा तू इथे हजर असायला हवं होतंस, नाही का? पण सर, तू येतोयस का आमच्या बरोबर कार्यक्रमाला? मगाशी सांगितलं ना मी एकदा. अमोल, मी सांगितले तिला पुन्हा विचारायला. डॅड, तरी मी येत नाहीये. का? हो, असल्या भाषणांना मी खूप बोर होतो. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्यात. आणि त्या शाळेबद्दलही मला काही माहित नाहीये. त्यांचा मोबाईल त्यांच्या खिशात होता हे त्यांना माहित होतं. आणि मुद्दाम त्यांना मला ह्या मिशनचे डिटेल्स सांगायचे नव्हते म्हणून त्यांनी हे नाटक केलंय. आणि सिद्धांत सरांनी सांगितलं नाही म्हणून काय झालं? मी सांगतो तुला सगळं प्लॅन. हे बघ, पण देवणी विक्रम का आले नाहीत कोणाच ठाऊक. ताई माई चिडलेलं दिसत होत्या. हॅलो डॅड, कसला विचार करता एवढा? मी काय म्हणतो, तुम्ही डायरेक्ट दिला फोन का नाही लावत? म्हणजे कळेल ना आपल्याला की काय प्रॉब्लेम झालाय ते. हा, अमोल म्हणतोय तेच खरंय. बहिणींना अचानक चक्कर आली ना म्हणून आम्ही सगळे घाबरलो होतो. डॉक्टर येऊन गेलेत आणि ते म्हणाले की काळजी करण्यासारखं काही नाहीये. हा डॉक्टर बोला. मॅडमचे ब्लड रिपोर्ट्स आलेत. रिपोर्ट्स आले? मी सांगितलं होतं तेच खरं आहे ना? बहिणी प्रेग्नेंट आहेत ना? सॉरी, मी म्हणत होते तेच सिद्ध झालंय. त्या 100% प्रेग्नंट नाहीयेत. बहिणींचे ब्लड रिपोर्ट्स आले. बहिणी प्रेग्नेंट नाहीये. वहिनी, खरं सांगा, आम्हाला तुमच्याकडून खरं काय ते ऐकायचंय. प्लीज सांगा ना बहिणी. खरंय, आम्ही करू तर नाही, पण तरीही या घरात बाळ येणार. पण ते आमच्या पोटात नाही, नताशाच्या पोटात वाढत आहे. नताशा?